राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी गदारे हो राजने तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा 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 बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुखाचे आदर सुखाचे आदर सुखाचे आदर सुखाचे आदर हरे सुखाचे आदर सुखाचे आदर सुखाचे आदर सुखाचे आदर बापर कुमार विवर बापर कुमार विवर चल बलवा चल बलवा बापर कुमार विवर बापर कुमार विवर चल बलवा चल बलवा विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा जय राम कृष्ण 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 जय राम
जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय राम। क्षणोक्षणाचे करावा विचार क्षणोक्षणाचे करावा विचार क्षणोक्षणाचे करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव नाशवंत देह जाणार जग नाशवंत देह जाणार जग आयुष्य खातो काय सावधान संत समागमे धरावी आवड संत समागमे धरावी आवड संत समागमे धरावी आवड संत समागमे धरावी आवड करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे या लोकी चालवा तुका म्हणे लोकी चालवा तुका म्हणे या लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकी चालवा नका डोळे धुरे भरून राहू नका डोळे धुरे भरून राहू नका डोळे धुरे भरून राहू तुका म्हणे या लोकीचा व्यवहार तुका म्हणे या लोकीचा व्यवहार नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ सावधान विठोबार कुमार 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 धर्म
वीर सवारी महाराज की बोलो रे भाई सब संतन की छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की बोलो रे भाई हनुमान की क्षणोक्षणाचे करावा विचार क्षणोक्षणाचे करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावे आवडी संत समागमे धरावे आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकरो प्रथमः नमः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारू न्याता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं
कृष्णं वन्दे जगद्गुरुं भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं भक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुविद्यमुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरम् काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवो चित्तासी आपुलिया सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा मस्तक ही पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या क्षणोक्षणाहाची करावा विचार क्षणोक्षणाहाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा यांचा अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रसिद्ध असा उपदेश प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या 13वीच्या निमित्ताने सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबारा यांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्याने क्षणोक्षणाला विचार करावा क्षणोक्षणा हाची करावा विचार. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात क्षणोक्षणाला हाच विचार करावा. कोणता विचार करावा तर भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करावा. तरावया पार भवसिंधू. जगद्गुरु तुकोबाराने विचारलं तुकोबाराय क्षणोक्षणाला विचार करायचा मनुष्य जन्माला आल्यानंतर करायचा भवसागरातून तरुण जाण्याचा करायचा पण का करायचा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ज्या मनुष्य देहाच्या माध्यमातून आपल्याला भवसागरातून तरुण जायचंय तो देह अतिशय नासकाय कुचकाय कुच कामाचा नाही न टिकणार आहे. ज्या देहाच्या माध्यमातून आपल्याला परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे तो नरदेह अतिशय नासकाय नाशिवंत देह जाणार सकळ. आणि पुन्हा याला जे आयुष्य मिळालेले ते आयुष्य काळ खाण्यासाठी टपलेलं आहे. आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून मनुष्य जन्म आल्यानंतर क्षणोक्षणाला विचार करावा भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करावा. आणि का करावा तर ज्या नरदेहाच्या माध्यमातून आपल्याला विचार करायचा आहे तो नरदेह अतिशय नासकाय कुचकाय कुच कामाचा नाही. तो जोपर्यंत आहे तोपर्यंतच भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करायचा. आता जगद्गुरु तुकोबारांना विचारलं तुकोबारा आम्हाला सगळं कळालं विचार करायचा पण आम्हाला हे विचाराचं क्षेत्र विचाराचं ठिकाण विचाराचं दुकान तरी कुठे हो की ज्या ठिकाणी जाऊन आम्ही हा विचार करावा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात विचाराचं क्षेत्र या जगामध्ये फक्त एकच आहे ते म्हणजे फक्त संत सहवास. म्हणून जीवनामध्ये येऊन एकच काम करा संतांच्या संगतीची आवड अंतःकरणात धारण करा आणि परमार्थ करण्याची तातडी करा. संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी का नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. जगद्गुरु तुकोबारांना विचारलं तुकोबारा आतापर्यंत आम्हाला काय करायचं हे तुम्ही सांगितलं पण इथं आल्यानंतर काय करू नये याचं सुद्धा आम्हाला चिंतन सांगा ना. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात इथं आल्यानंतर फक्त एकच गोष्ट होऊ देऊ नका तुमच्या डोळ्यात धूर जाऊ देऊ नका. धूर नाम अभिमान अहंकार अभिमान रूपी धूर ज्या व्यक्तीच्या डोळ्यात गेला तो व्यक्ती आपल्याला साध्याला पोहोचू शकत नाही. म्हणून इथला धूर इतका वाईट आहे की तो आपल्याला आपल्या साध्यापर्यंत पोहोचू देत नाही. म्हणून एकच काम करा तुका म्हणे इह लोकेच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. म्हणून
डोळ्यात धूर न जाऊ देता निराभिमानी वृत्तीने जीवन जगा आणि आपल्या जीवनाची जीवनयात्रा परिपूर्ण करा. का करायचे तर ज्या नरदेहाच्या माध्यमातून आपल्याला परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची, हा दी अतिशय नासकायकूच कामाचा नाही, न टिकणार आहे, नाशवान आहे. म्हणून नाशवान असणाऱ्या देहाच्या माध्यमातून अविनाशी परमात्म्याची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची. जोपर्यंत आपल्या हातात आयुष्य आहे तोपर्यंतच परमात्म्याची प्राप्ती करून घ्या. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झाला. आपलं कीर्तन विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, बोलो रे भाई सब संतों की सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या कार्यक्रमासाठी आपण एकत्रित जमलेलो आहोत त्याचं प्रवृत्ती निमित्त आपल्याला सर्वांना माहित आहे. आपल्याच गावातील वैकुंठवासी श्री साहेबराव सोनाजी निलखन यांना जाऊन 13 दिवस पूर्ण झालेत आणि त्यांच्या 13वीच्या निमित्तानं हे कीर्तन पुष्प आज या ठिकाणी संपन्न होत आहे. साहेबराव भाऊ निलखन पाटील यांच्या पश्चात 3 मुलं 2 मुली असा सुंदर परिवार. मोठे चिरंजीव बाबासाहेब पाटील निलखन, 2 नंबरचे रामेश्वर पाटील निलखन आणि 3 नंबरचे परमेश्वर भाऊ निलखन आणि 2 कन्या रंजनाताई बबनराव उजेड आहे की नाही, उजेडच ना, आणि दुसऱ्या शेषकला विष्णुपंत, आडनाव चुकलं काय, हा तेच म्हणलं सांगेन नंतर मी. मग रंजना बबनराव ढवळे आणि शशिकला विष्णुपंत उजेड असा हा सुंदर परिवार. आणि या परिवारातून साहेबराव पाटील निलखन वैकुंठवासी झालेत आणि त्यांच्या पश्चात या निलखन परिवाराने माता पितांच्या वडिलांच्या ऋणातून उतारे होण्यासाठी हिंदू संस्कृतीप्रमाणे हा 13वीचा विधी या ठिकाणी संपन्न केला आहे. आणि त्या 13वीच्या निमित्तानं हे कीर्तन पुष्प सेवा आज माझ्या वाट्याने आलेली आहे. विठ्ठल आज 13व्याचा कार्यक्रम. हे बा, मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्य जन्माच्या काही विधी आपल्या हिंदू संस्कृतीने प्रतिपादन केलेला आहे. जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत त्याला कशा कशा पद्धतीने जीवन जगावं लागतं हे तर शास्त्राने प्रतिपादन केलं आहे. पण मनुष्य गेल्यानंतर, मनुष्य वारल्यानंतर, हा मृत्यूलोक सोडल्यानंतर सुद्धा त्यांच्या पश्चात काही विधी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रतिपादन केलेले आहे. बघा, ज्या वेळेस मनुष्य वारतो तर त्या वारलेल्या दिवसापासून रोज वेगवेगळ्या पद्धतीचा नियम, वेगवेगळ्या पद्धतीचा विधी सांगितलेला आहे. 10 दिवस पूर्ण झाले की दशकिरा विधी करावा लागते. आजचा जो दिवस आहे हा 13व्याचा दिवस. उद्या एक विधी पूर्ण करावा लागतो, त्याला 14व्या म्हणतात किंवा गोड जेवणाचा कार्यक्रम करत असतात. आणि असं महिन्याच्या महिन्याला त्यांच्या नावाने एक व्यक्ती जीव घालावं लागतं. त्याला काय म्हणतात, मासिक जेवण म्हणतात किंवा गोड जेवण म्हणतात महिन्याच्या महिन्याला.
असं महिन्याच्या महिन्याला जीवन घालून घालून 1 वर्ष पूर्ण झालं की त्या व्यक्तीच्या नावाने पुन्हा एक कार्यक्रम करावा लागतो. त्याला काय म्हणतात? वर्ष श्राद्ध. आणि त्याच्यानंतर जर आपली इच्छा असेल तर वर्षाच्या वर्षाला एक विधी करावा लागतो. त्याला काय म्हणते? पुण्यस्मरण म्हणतात किंवा पुण्यतिथी म्हणतात. असा हा कार्यक्रम आहे. आता का करायचा हा विधी? हा 13व्याचा विधी हा असेल, दसक्रियेचा विधी असेल, हा गंगापूजनाचा विधी असेल, गोड जेवणाचा जो विधी असेल, आई वडिलांच्या पश्चात का करावं लागतं? हे पहा, जोपर्यंत माता पिता आपले जिवंत आहे तोपर्यंत आपण त्यांची सेवा करावी. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांची आपण अहोरात्र सेवा करावी. पण आपलं शास्त्र असं सांगतं, आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करावीच करावी, पण ते गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी किंवा त्यांना अधोगतीतून ऊर्ध्वगती प्राप्त करून देण्यासाठी त्यांच्या नावाने जी काही विधी आपण प्राप्त करतो, पुण्य संपादन करतो, त्या पुण्याच्या जोरावर त्यांना ऊर्ध्वगती प्राप्त होत असते. म्हणून ह्या विधी पार पाडाव्या लागतात. विठाल काय होतंय हो? 13व्याचा विधी गंगापूजनाचा हा विधी का करावा लागतो? तर हे पहा, आपलं शास्त्र असं सांगतंय, माता पित्यांचे आपल्यावर अनंत प्रकारचे उपकार असते. या बाबा रामकृष्ण विठाल विठाल माता पित्यांचे आपल्यावर अनंत प्रकारचे उपकार असतात. किती उपकार असतात? इतके उपकार असतात त्यांचे की आपल्या चमडीचे बूट चपला जरी त्यांच्या पायात करून घातल्या पण तर त्यांच्या ऋणातून आपण उतराई होऊ शकत नाही. अगणित प्रकारचे उपकार असतात मायबाप माता पित्यांचे. अनंत प्रकारचे उपकार असतात मायबापांचे. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी या विधी आपल्याला या ठिकाणी संपन्न कराव्या लागत असतात. विठ्ठल विठ्ठल आपल्या शास्त्रामध्ये अनेक प्रमाण अनेक पुरावे आपल्याला सांगता येतील. काय होते मायबापांची सेवा केल्यानंतर? संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबराय तर म्हणतात, जे मुलं आपल्या आईवडिलांना आपल्या माता पित्यांना देव समजतात अशा मुलांना जगात कुठल्याच तीर्थक्षेत्रावर कुठंच जायची गरज नाही. त्यांना सगळं घरी बसल्या प्राप्त होतं. फक्त त्या मुलांनी आपल्या आईवडिलांना काय समजलं पाहिजे? देव समजलं पाहिजे. सकल तीर्थांची धुरी जी का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोड किरे. सगळ्या तीर्थांचं सार त्यांना घरी बसल्या प्राप्त होतं. फक्त त्यांनी आपल्या मायबापाला काय समजलं पाहिजे? देव समजलं पाहिजे, आई वडील समजलं पाहिजे. पण उलट्या धारेचा प्रवास वाहणारे आज मुलं जन्माला यायला लागलेत. आईला आई बापाला बाप म्हणायला तयार नाही. आणि अशा या कलियुगामध्ये आई बापाला आई बाप तर देव तर सोडूनच द्या, पण आई बाप सुद्धा म्हणायला तयार. कंबरड्यात लाता घालून घराच्या बाहेर काढणारे मुलं आज जन्माला यायला लागलेत. आणि त्यांच्या पश्चात ह्या विधी, या 13वा गंगापूजन, पुण्यस्मरण, पुण्यतिथी, वर्षाला अन्नदान, हा विधी, हा खर्च करायला कोण तयार आहेत? खूप कठीण काल, खूप कठीण परिस्थिती निर्माण झाली. हो, बापाला बाप म्हणायला तयार नाही, आईला आई म्हणायला तयार नाही. असा उलटा धरेचा प्रवास वाहणारे मुलं आज जन्माला यायला लागलेत. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत घरोघरात भांडण आहे. हो, एक बहादर तर आपल्या बापाला म्हणू लागला, मी तुम्हाला बापच म्हणत नाही, जा काय करत. ते बाप म्हणू लागला, बाबा तू नका मला बाप मानू, पण मी आहे तो हा बाप. त्याचा बाप म्हणे, मला नका बाप मानू, काय अडचण नाही, पण एखादा नवीन दुसरा बाप पैदा नको करू, तुझीच अडचण निर्माण होणे. आधार कार्डावर कोणाचं नाव लिहावं? विठाल अनंत प्रकारचे उपकार माता पित्यांचे आपल्यावर असते. हाडाचे काळ रक्त, रात्रीचा दिवस, दिवसाचे रात्र, हाडाचे काळ रक्ताचं पाणी करून आपल्याला लहानाचं मोठं करतात. आपल्यावर पूर्ण जबाबदारी सुपूर्द करतात आणि आपल्याला त्यांच्या जाणीव राहत नाही. मायबाप खूप मोठं दुर्दैव आहे. हे बा, आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वृद्धाश्रम नावाची वास्तू जर तयार होत असेल ना, तर हे महाराष्ट्राचं खूप मोठं दुर्दैव आहे बरं का. हो हो, खूप मोठं दुर्दैव आहे. कारण
ही महाराष्ट्राची भूमी म्हणजे संतांची भूमी आहे. ही महाराष्ट्राची भूमी म्हणजे श्रद्धेची भूमी आहे. ही महाराष्ट्राची भूमी म्हणजे संस्काराची भूमी आहे. आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अखिलकोट ब्रह्मांड नायक विश्वाचा मालक भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याला विटीवर जर उभा केला असेल तर पुंडलिक रायाने. आणि त्या पुंडलिक रायाच्या भारत देशामध्ये जर वृद्धाश्रम नावाची वास्तू जर तयार होत असेल तर हे खूप मोठं दुर्दैव आहे. त्याच्यातलं पुन्हा दुर्दैव सांगतो. पुंडलिकाच्या भारतामध्ये, पुंडलिकाच्या महाराष्ट्रामध्ये पुंडलिकाच्याच नावाने वृद्धाश्रम तयार होत असेल तर हे त्याच्यापेक्षा खूप मोठं दुर्दैव आहे. मी नेहमी सांगत असतो, काही करायची गरज नाही, काही तप करायची गरज नाही, काही साधना करायची गरज नाही, काही करायची नाही. माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थासी. बस त्याने फक्त आपल्या मायबापांची सेवा करावी. विश्वाचा मालक भगवान परमात्मा त्याला दर्शन द्यावे. स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. सगळ्यात मोठी पूजा, सगळ्यात मोठी उपासना जीवनातली हीच आहे. आपण आपल्या मायबापांची सेवा करावी. काय होतं हे बघा. आत्ताच ज्या पुंडलिक रायाचं नाव घेतलं त्या पुंडलिक रायाचं चरित्र जर आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून त्याचं पूर्व चरित्र जर कीर्तनात सांगायला लागलो, दादा आता अलीकडचे तरुण मंडळी बिघडतील असं पुंडलिक रायाचं चरित्र आहे. पुंडलिक रायाचं पूर्व चरित्र असं आहे दादा. माय बापाच्या गळ्याला दोरी, बैल खांद्यावरी आणि निघाला पुंडलिक तीर्थयात्रा कधी. हे पुंडलिक रायाचं पूर्व चरित्र आहे. पण एक संत, एक साधू महात्म्यांचा सहवास घडला, मायबापांचं महत्व प्रतिपादन झालं आणि तेव्हापासून मायबापांची सेवा करायला लागला. इतकी सेवा केली, इतकी सेवा केली, इतकी सेवा केली की विश्वाचा मालक भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याला वाटलं आज आपण पुंडलिक रायाच्या दर्शनासाठी जाऊ. म्हणून गोकुळीचा परमात्मा भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळी होणी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. विश्वाचा मालक भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा वाळवंटामध्ये पुंडलिक रायाजवळ आले. सुंदर प्रकारची पर्णकुटी तयार केलेली होती. पर्णकुटीमध्ये पुंडलिक राय आपल्या मायबापांचे पाय चेपत होता. विश्वाचा मालक भगवान परमात्मा दरवाजाजवळ आले. पुंडलिकाला आवाज दिला, पुंडलिका मी आलोय दरवाजात, तुला दर्शन द्यायला. पुंडलिक राय म्हण, देवा तू मला दर्शन द्यायला आला हे मान्य आहे, पण आता मला तुझं दर्शन घ्यायला वेळ नाही ना. काय करतो तू? ज्या मायबापाने मला जन्म दिला त्या मायबापांची मी सेवा करतो. अरे मग तुला दर्शन द्यायचं मी कुठं थांबू तोपर्यंत? मला काय आधार, काय अधिष्ठान? पुंडलिक राय होते मायबाप. ते मायबापांच्या सेवेसाठी जिथे विटकर ठेवलेली ती विटकर घेतली आणि पाठीमागे भिरकावली. विठ्ठलाला सांगितलं, विठ्ठला या विटेवर उभा राहा. ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकाविली वीट. विश्वाच्या मालक भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याला विटेवर उभा केलं. तेव्हापासून उभा येता आतापर्यंत उभा आहे. युगी 28 विटेवरी उभा, वामांगी रुखमाई दिश दिव्य शोभा. विटेवर उभा राहण्याची ताकद विश्वाच्या मालक भगवान परमात्म्याला जर कोणामुळे निर्माण झाली असेल तर ती फक्त आणि फक्त पुंडलिक रायामुळे. आणि पुंडलिकात ही ताकद निर्माण झाली असेल तर फक्त आणि फक्त मायबापांच्या सेवेमुळे. इतकी ताकद, इतकी शक्ती, इतका आशीर्वाद मायबापांच्या सेवेमध्ये आहे. विठ्ठल आगाध महिमा आहे मायबापांच्या सेवेमध्ये. हो, उपनिषदामध्ये इतकी गोड कथा लिहिली. काय होतंय मायबापांच्या सेवेमध्ये? हो, मायबापाच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे जगात, त्या व्यक्तीला जीवनात दुसरी साधना करायची काही गरज नाही. कौशिक नावाचे खूप मोठे ब्राह्मण भगवत भक्त होते. गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर, गृहस्थाश्रम संपल्यानंतर त्यांना वाटलं आता बस आपल्या जीवनाची जीवनयात्रा परिपूर्ण व्हावा.
ज्याच्यासाठी आपल्याला भगवान परमात्म्याने अनमोल किमतीचा नरदेह दिलाय, तो नरदेह ज्याच्यासाठी दिला त्याचं साध्य व्हावं म्हणून घरदार प्रपंचाचा त्याग केला, वनामध्ये गेले आणि तपश्चर्या करायला लागले. दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने, वर्षामागून वर्ष वलांडून चालले. निर्जन वनामध्ये तपश्चर्या एका वटवृक्षाखाली चालू आहे. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतायत. आणि कोणी कितीही तपस्वी झाला, कितीही मोठा भगवत भक्त झाला, कोणी कितीही मोठा संन्यासी झाला, पण हा दुपारचा सूर्य डोक्यावर आला की त्याला कशाची काळजी राहत असते? पोटाची काळजी असते. जरी झाला संन्यासी मध्यान्नासी तोंडासी. दुपारची वेळ झाली की त्याने गळ्यात झोळी अडकायची, गावाच्या दिशेने निघायचं. ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेला असल्यामुळे ब्राह्मणाच्याच घरची भिक्षा मागायची. 5 घरची भिक्षा जेवढी येईल तेवढी भिक्षा खायची. दिवसभर भजन करत बसायचं, तपश्चर्या करत बसायचं. त्याच्या जीवनाची साधना चालू. 12 वर्ष झाली, तप फलीभूत झालंय. आणि असाच दुपारची प्रहर, मध्यान्नाची वेळ म्हणून आता भिक्षा मागायला जाऊ. गळ्यात झोळी अडकवली आणि गावाच्या दिशेने निघणार. ज्या वटवृक्षाखाली बसले होते त्या वटवृक्षाच्या एका फांदीवर एक बगळीन बसली होती आणि त्या बगळीने त्याच्या अंगावर काय केली? विष्ठा टाकली. आपल्या अंगावर काय पडलं म्हणून तिरप्या नजरेने बघितलं तर एका बगळीनेची घाण. 12 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या साधूच्या अंगावर घाण पडली. क्रोध अनावर झाला आणि रागावर पाहिलं तर एक बगळीन होती आणि तिची विष्ठा पडली होती. डोळ्यावाटे क्रोध बाहेर पडला आणि ती बगळीन जळाली आणि जळून राख होऊन खाली पडली. आणि मग लक्षात आलं आपलं तप फलीभूत झालं. अभिमान अंतःकरणामध्ये निर्माण झाला. अभिमानाच्या भरातच गावच्या दिशेने निघाले. ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेला असल्यामुळे ब्राह्मणाच्या घरासमोर उभा राहिले, आवाज दिला, ओम भवती भिक्षाम देही मधुकरी. योग असा, ज्या घरासमोर भिक्षा मागायला गेले त्या ब्राह्मणाची पत्नी, नेमकंच तिचे पती घरी आले होते आणि ते जेवायला बसले होते आणि ती त्याला वाढीत होती. काय करावं दादा? ते बाहेर आलेल्या संन्याशाला वाढाव का आपल्या पतीलाच वाढत राहा? पातिव्रत्य धर्माचं पालन करणारी महिला होती दादा ती. तिने विचार केला, आपल्या पतीलाच जर आपण वाढत राहिलो तर एक साधू आपल्या घरून आपलं जीवनाचं साथ पुण्य घेऊन जातोय. आणि आपण आपल्या पतीला वाढायचं सोडून बाहेर जा तर पातिव्रत्य धर्म नष्ट होतो. काय करावं? त्याने इकडं आड तिकडं विहीर तिला निर्माण झाली. धर्म संकट पडलं दादा तिला आणि काय करावं हे तिला सुचेना. पण तिने विचार केला, मी एक स्त्री आहे, पातिव्रत्य धर्माचं पालन करणारी मी महिला आहे. सगळ्यात मोठा स्त्रीच्या जीवनातला धर्म जर कोणता असेल तर पातिव्रत्य धर्म पालन करणं. तिला जीवनात दुसरी साधना करायची गरज नाही. विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणतात, पतीची मता अनुसरोनी पतिव्रता अनायासेने आत्महिता भेटीची का. तिला जीवनात दुसरी साधना करायची गरज नाही. तिने आपल्या पतीप्रमाणे आपलं जीवन जगावं. तिला आपोआप भगवान परमात्म्याची प्राप्ती होती. ती म्हटली, जगाला लागो मला काही घेणं देणं नाही, पातिव्रत्य धर्म नष्ट नाही झाला पाहिजे. आपल्या पतीला तिने वाढत राहिलं. पतीचं जीवन होतं ना होतं, हात धुतात न धुतात तोच तिने ताटात भाकरी घेतली, चपाती घेतली, वाटीमध्ये कालवण भाजी घेतली आणि धावपळ करत दरवाजाच्या दिशेने आली तर तो संन्यासी असा वट्याच्या खाली उभा होता. ही पायऱ्या उतरून खाली येत होती आणि ते साधू तिच्याकडे राग पाहत होता. लाल बुंद झालेला तो साधू त्या ब्राह्मण कुळात जन्मलेल्या त्या स्त्रीकडे पाहत होता. ती सात्विक कुळात जन्मलेली सात्विक स्त्री, तिने त्या साधूकडे पाहिलं. लाल बुंद झालेला चेहरा, डोळ्यावाटे क्रोध अनावर झालाय, बाहेर पडायला लागलाय. आणि ती त्या साधूला ती ब्राह्मणाची पत्नी म्हणते, स्वामी आमच्याकडे असं राग काय पाहताय? आम्ही काय वनातले पक्षी थोडीच जळून राख व्हायला? पंचरच झाला. त्यांनी विचार केला, आम्ही वनात पक्षी जाळतो आणि या मातेंना घरी बसल्या कसं काय कळतं? हात जोडेन सांगितलं, आईसाहेब आम्ही वनात पक्षी जाळतो आणि तुम्हाला घरी बसल्या कसं काय कळतं? तिने सांगितलं, स्वामी महाराज मी एक पातिव्रत्य धर्माचं पालन करणारी महिला आहे, ब्राह्मण कुळात जन्मलेली आहे, सात्विक आहार सेवन करणारी आहे, व्रत वैकल्य धारण करणारी आहे. या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देईल याच्यात नवल नाही. आमच्या गावात एक पारधी आहे, पारधी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देईल.
अंतःकरणात कुतूहल निर्माण झालं. आईसाहेबांच्या पाया पडला, दक्षिणा घेतली आणि ज्या वाटेला कधीच नाही जायला पाहिजे, ज्या गल्लीला कधीच जायचा योग येत नाही, अशा गावाच्या खालची गल्ली, त्या गल्लीला ते गेला. असंच दुपारची वेळ, पारध्याचा तो धंदा. पारध्याचा काय उद्योग असतो? छोटे छोटे दगड घ्यायचे, गलूल घ्यायची, रानावनात जायचं आणि पाखरं मारायचे. त्याचा धंदाच तो, त्याचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालायचा. नेमकंच तिने असे डालगभर पाखरं मारून आणले होते आणि ते पाखरं ती विकीत होता. आणि हे स्वामी, हे संत साधू महात्मे त्याच्या दरवाजात गेले आणि त्यांनी पाहिलं, हे तो पाखरं विकायला लागला. त्यांनी कपाळाला हात लावला आणि ती म्हणतायत, कोण्या 7 जन्माचं पाप केलं आणि या पाप्याच्या दरवाजाच्या यायचा प्रसंग आला. पण अंतःकरणामध्ये जिज्ञासा होती, प्रश्न होती, म्हणून तो तिथं शांत उभा राहिला. त्याने सगळे पाखरं विकले आणि सहज दरवाजाकडे वळून बघितलं तर कौशिक मुनी ब्राह्मण आपल्या दरवाजात येऊन उभा राहिलेत. पळतच आला आणि त्यांच्या पायावर लोटांगण घातलं. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, हात जोडी उभा राहिला. तुका म्हणे आले घरा, तुची दिवाळी दसरा. संत साधू महात्मे आज आमच्या दरवाजाकडे कसं काय येणं केलं? काय रस्ता चुकल्यास लाल बुंद चेहरा केला आणि त्या पारध्याकडे पाहायला लागले. पारध्याने सुद्धा ते शब्द वापरले, ते बहीण स्वामी महाराज, आमच्याकडे असं राग राग काय पाहताय? आम्ही काय वनातले पक्षी थोडीचे जळून खाक व्हायला? त्याने विचार केला, बामणीने तर फोन करून नसून सांगितलं, पण तेव्हा फोन नव्हते. त्या पारध्याला सांगितलं, पारध्या, अरे काय तप, काय साधना, काय तपश्चर्या करतो तू जीवनामध्ये? अरे आम्ही वनात पक्षी जावतो, तुम्हाला घरी बसलं बसलं कस काय कळतं? ते म्हण, कस काय कळतं? पाहायचं ग तुम्हाला मी काय साधना करतो, काय तप करतो. चला माझ्या पाठीमाग. आज एक पारधी पुढे आणि 12 वर्ष तप केलेला संत साधू महात्मा त्या पारध्याच्या पाठीमाग. दादा, अशी सुंदर पर्णकुटी बांधलेली होती. त्या पर्णकुटीमध्ये 2 पलंग होते. त्या पलंगावर 2 गाद्या होत्या, 2 उशा होत्या, सुंदर पांढरे शुभ्र 2 बेडशीट होते. त्याच्या बाजूला फुलदाणे, फळदाणे, पाणीदाणे असं ठेवलेलं होतं. आणि त्या 2ही पलंगावर त्याला जन्म देणारे त्याचे 2 देव होते. एक होते आई आणि एक होते वडील. त्यांच्या चेहऱ्यावरून पुत्र वात्सल्य, त्याचं प्रेम ओसंडून वाहत होतं. तेज त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होतं. त्यांच्या चेहऱ्याला अशा सुरकुत्या पडल्या होत्या, त्यांची चमडी अशी लोंबत होती, थरथर थरथर हात कापत होते त्यांचे. आणि ते देवाला विनंती करत होते, प्रार्थना करत होते, प्रभू, अरे काय पुण्य केलं असं आम्ही, असा मुलगा तू आमच्या पोटी जन्माला घातला की तो मुलगा मरेपर्यंत आमची सेवा करतो, घरातच आम्हाला मूर्ती येईपर्यंत सांभाळतो. विठ्ठला विठ्ठला अवघड परिस्थिती निर्माण झाली दादा. मायबापाला घरात सुद्धा मरायचं स्वातंत्र्य नाही राहिलं. ज्या मायबापाने घरं बांधलेत, ऐश्वर्य संपन्न काही स्वप्न पाहिलेत मुलाबाळांकडून, त्या मायबापाला घरात मरू देत नाही अशी मुलं आज जन्माला यायला लागलेत. हो, आणि त्याची चुका आपल्याकडंच आहे. आपण मुलाला खूप शिकवतो, खूप मोठं करतो, खूप पैसा कमवायचा शिकवतो, पण सगळ्यात मोठी धन, सगळ्यात मोठी संपत्ती आपण द्यायचं त्याला विसरतो. ती संपत्ती, ते धन म्हणजे कोणतं असेल तर ते संस्कार आहे. मायबाप संस्कार द्यायचा आपण विसरतो. आपण आपल्या मुलाला क्लास 1 अधिकारी करतो, खूप शिक्षण देतो, MA BA LL MM करतो, त्यांना भारत राज्य सोडून परदेशात पाठवतो पैसा कमाव म्हणून, पण संस्कार नावाचं शिक्षण, संस्कार नावाचं धन आपण त्यांना देत नाही, त्याची जाणीव त्यांना होत नाही. आपल्या देशात 2 वर्षापूर्वी घडलेल्या 2ही घटना आपल्याला सांगेल. एका बापाने आपल्या मुलाला खूप शिकवलं, भारत सोडून परदेशात टाकलं, डॉक्टर बनले. ते भारतामध्ये डॉक्टरांना पैसा कमी येतो म्हणून परदेशामध्ये डॉक्टर झालेत, आणि इकडे वडील भारतातच आपल्याला मरण यावं म्हणून भारतातच राहिले. आयुष्य संपलं आणि एक दिवस गतप्राण झाले, वारले वडील. आणि मग गावातल्या लोकांनी डॉक्टर साहेबांना फोन केला, डॉक्टर साहेब, तुमचे वडील वारलेत, या त्यांच्या अंत्यविधीला. डॉक्टर साहेबांनी तिकूनच फोन करून सांगितलं, पिकलेलं पान होतं, गळून पडलं, आम्ही ह्याल्यावर काय ते पुन्हा देठायला जोडल्या जाणार नाही. एक काम करा, आम्हाला आता गावी यायला काही जमायचं नाही, दवाखान्याचा व्याप खूप मोठा झालाय, आता एक काम करा, तुम्ही तिकडच ती विधी काय करा,
पूर्ण करून टाका. आम्हाला वाटतंय आमच्या वडिलांच्या विधी या, आम्हाला वाटतं आम्ही अंत्यसंस्कार पहा. जमाना खूप गतिमान झालाय, संगणकचं जग झालंय, नेटचा जमाना झालाय. एक काम करा, आम्हाला मोबाईलद्वारे लाईव्ह अंत्यविधी दाखवा. प्रेम आहे याच्यात, आत्मीयता आहे, जीवनाचा जिव्हाळा आहे, काही ओलावा आहे, काही आत्मीयता आहे त्याच्यामध्ये. अरे काय स्वप्न पाहिले असेल मायबापाने आपल्याकडून, काय अपेक्षा नसते मायबापाला आपल्याकडून, काय अपेक्षा नसते. त्यांची फक्त एकच अपेक्षा असते, घरात जाताना आणि घरातून बाहेर येताना मुलांनी आपल्याला जाता येता फक्त विचारावं, दादा जेवण केलं का, दादा तब्येत बरी आहे का. या 2 शब्दाच्या व्यतिरिक्त त्यांना दिवसभरात तुम्ही काही बोलू नका. फक्त हे 2 शब्द बोला, ते मरते, पण मरता मरता सुद्धा आपल्याला आशीर्वाद देऊन जाते. विठ्ठल विठ्ठल. अनंत प्रकारचे उपकार असतात मायबापाचे. कौशिक मुनी पाठीमागे, पारधी पुढे, दरवाजा उघडला आणि त्या 2 देवाला दाखवलं आणि सांगितलं, स्वामी हे मला जन्म देणारे माझे 2 देव आहे, एक आहे आई आणि एक आहे वडील. दिवसभर काम धंदा करतो, मोलमजुरी करतो, जे 2 पैसे जे खर्च लागन ते प्रपंचासाठी खर्च करतो. उरलेला पैसा आणि उरलेला वेळ जेवढा असेल या 2 देवाची सेवा करतो. या 2 देवाच्या सेवेची ताकद ही आहे. तुमच्यासारखे साधू संत महात्मे वनात तपश्चर्या करतात आणि आम्हाला घरी बसल्या बसल्या करतं. ही ताकद, ही शक्ती, ही साधना जर कशामुळे प्राप्त झाली असेल तर फक्त ह्या 2 देवीच्या सेवेमुळे. एवढी ताकद मायबापांच्या सेवेमध्ये. म्हणून जीवनामध्ये येऊन बाकी सगळं करा, सगळं करा, पण मायबापाला जीवनात कधी विसरू नका. खूप हाल अपेष्टा त्यांनी आपल्यासाठी सहन केल्या, खूप सहन केलं त्यांनी. हो, या वडिलांच्या प्रित्यर्थास 13वेचा विधी या ठिकाणी संपन्न होत आहे. हे बघा, जगद्गुरु तुकोबारायांचे 4,500 अभंगाचा गाथा आपण नेहमी वाचतो, चिंतनात घेतो. त्या 4,500 अभंगापैकी जगद्गुरु तुकोबारायांचा एकच अभंग असा आहे, त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी बापाचं तोंड भरून गोडवे गायले. हे बघा, आईचं गोडवे सगळेच गातात, आईचं चिंतन सगळेच करतात, सगळे साहित्यकार उठतात, आईचे गोडवे गातात, कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्यानकार आईलाच तोंड भरून गोडवे गातात. मग आईला जगात जेवढी किंमत आहे, बापाला काही किंमत नाही का? बाप म्हणजे झिरो आहे का? बापाला काही किंमत नाही संसारामध्ये? मी तर असं म्हणतो दादा, आईला जेवढी किंमत आहे ना, आईला जेवढी किंमत आहे ना, आईपेक्षा काकणभर सरस किंमत आपण बापाला द्यायला पाहिजे. आईचं प्रेम दिसतं, आईचं प्रेम आपल्या नजरेला येतं, पण बापाचं प्रेम कधी दिसत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी विचार केला आणि 4,500 अभंगामध्ये एकच अभंग बापाचा तोंड भरून गोडवे गायले. बाप करी जोडी लेकराची ओढी, आपुली कोरवंडी करून या, रात्रंदिवस झिजतो बाप, रात्रंदिवस. आपण सायकलवरच फिरेल, पण आपल्या मुलाला कधी सायकलवर फिरू देणार नाही. आपण फाटके तुटके कपडे घालेल, आपल्या बनलेला 100 छिद्र पडलेली बनेल घालेल, पण आपल्या मुलाच्या अंगावर कधी फाटकं वस्त्र बघणार नाही. ठिगळं लव चड्ड्या घालीन बाप, पण आपल्या मुलाला कधी फाटकी चड्डी घालू देणार नाही. बापाने जर काटकसरच करायची ठरली तर 2 रुपयाची ब्लेड आणीन, घरीच अंगाची साबण दाढी लावीन आणि त्या 2 रुपयाच्या ब्लेडने घरीच दाढी करेन. पण पोराला कचकन खिशातून 50-100 रुपये काढीन आणि सांगेन, जा हेअर सलून मध्ये जा, कटिंग दाढी छान करून ये. रात्रंदिवस झिजतो बाप आपल्याला कळत नाही. पण खरं सांगू, जीवनामध्ये छोटे छोटे संकट आले ना तर आपल्याला आई आठवते. जीवनामध्ये छोटे छोटे संकट जर आले तर आपल्याला आई आठवते. पण जीवनामध्ये ज्यावेळेस खरंच खूप मोठे संकट निर्माण होतात त्यावेळेस आपल्याला बापच आठवतो. मला सांगा, आपण रस्त्याने चाललो आणि रस्त्याने जाता जाता आपल्या पायात जर काटा घुसला तर आपण काय म्हणतो? अगं ऐक, असंच म्हणतो. अरे ऐक, असंच म्हणतो. पण एक कल्पना करा नुसती, आमुष्याची रात्र आहे, रिमझिम पाऊस चालू आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि आपण भरधाव रोडने चालू आहे, चिकचिक झालेला रस्ता आहे आणि समोरून चौकामध्ये वाकानामध्ये भरधाव वेगात 60-70च्या स्पीडने जर ट्रक आला आणि आपली गाडी वेगाने, तर आपल्याला खरंच सांगा, आपल्याला आई आठवते का बाप आठवतो?
ज्या वेळेस मोठं संकट येतात त्यावेळेस आपण म्हणतो अरे बाप. म्हणजे छोटे छोटे संकट आले आपण आईला आठवतो आणि मोठे संकट आले तर आपण बापाला आठवतो. आपण जर 10वीला 1 नंबरने पास झालो तर पेढे खाऊ घालणारी आई आपल्याला आठवते, पण पेढ्यासाठी खिशातून मोलमजुरी करून आणणारा बाप कधी आपल्याला आठवत नाही. मग संसारामध्ये बापाला शून्य किंमत आहे का? हे बघा, एका साहित्यकाराने खूप गोड चिंतन केलं बरं का. तो साहित्यकार काय म्हणतो माहितीये का? संसार या नाटकातला सगळ्यात मोठा कलाकार बाप आहे. लक्षात घ्या, संसार या नाटकातला सगळ्यात मुख्य कलाकार बाप आहे, पण तो बाप पडद्यामागचा कलाकार असल्यामुळे तो जगाला दिसत नाही आणि म्हणून त्याची किंमत जगाला कळत नाही. पण संसार हा चित्रपट बापाशिवाय थाटल्या जात नाही, म्हणून बापाला ही किंमत दिलीच पाहिजे. आणि तेच वडील, तोच बाप, तोच जनक, तेच पिताजी आज या निलखान पाटील परिवारातून निघून गेले आणि त्यांना पोरकं केलं. आणि त्यांच्या पश्चात हे 3 भाऊ, 2 बहिणी, हा खूप मोठा परिवार, या परिवारातून ते निघून गेले. आईबाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच त्यांचे खरे आपल्याला प्रेम मिळत असतं. ज्यावेळेस आईबाप निघून जातात ना त्यावेळेस आपल्या जीवनाचा सुखाचा समुद्र आटून जातो असं आपण समजायला काही हरकत नाही. विठ्ठल अनंत प्रकारचे उपकार मायबाप करत असतात. म्हणून या 13वीच्या निमित्तानं इथं जमलेले सर्व आप्तेष्ट, सगळे संबंधी, सोयरेधारी यांना नम्रतेची प्रार्थना एवढेच करतो, आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या मायबापाची आपण सेवा करा. मी का म्हणतो, आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या मायबापाची सेवा करा. आपले मुलं आपोआपच आपली सेवा केल्याशिवाय राहणार नाही. हे जग कसं आहे माहिती आहे का? हे जग बघून शिकणारं जग आहे. इथं मुलांना शिकवायची गरज नाही. आपल्याला जर वाटत असेल आपण मरेपर्यंत घरात जगावं, आपल्याला मान सन्मान आदरातिथ्य आपल्या मुलाकडून मिळावं असं जर वाटत असेल तर फक्त एकच काम करा, दुसरं काही करू नका. आपण आपल्या मायबापाला आदर द्या, प्रेम द्या, सन्मानाने जीवन जगू द्या. आपल्याला सुद्धा सन्मानाने घरात मरण आल्याशिवाय राहणार नाही. आपण का आपल्या मायबापाला आपल्या देखत वृद्धाश्रमात, शेतात आपल्यापासून बाजूला काढून दिलं तर आपले मुलं सुद्धा आपल्याला बाजूला काढल्याशिवाय राहणार नाही. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्त देवी तरोजनः, जेथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवते. बस, वडीलधारे माणसं ज्याप्रमाणे जीवन जगतात त्याच पद्धतीने येणारी पिढी जीवन जगत असते. तुम्ही बारीक चिंतन करा. तुम्ही ज्यावेळेस लहान मुलाला, आपल्या नातवाला घेऊन मंदिरात जाताना 2, 3, 4, 5 दिवस असं सलग तुम्ही मंदिरात जा आणि 6व्या 7व्या दिवशी तुम्ही मंदिरात जाऊ नका. तुमचा ते नातू तुमच्या बोटाला धरीन आणि तुम्हाला बहीण बाबा बाप्पा, बाबा बाप्पा. हे प्रत्येकाचे अनुभव आहेत, प्रत्येकाचे अनुभव आहे, सांगायचं काम नाही. हो, इतके संस्कार असतात. बस आपण जसे संस्कार लो, पुरी कॅसेट ही कोरा कागद आहे, त्याच्यावर जसं लिहायचं तसं लिहिता येतं. पण एकदा का ती कॅसेट भरली, एकदा का ती कागद भरला आणि त्या कॅसेटमध्ये जर झिंगणांग चिंगणांग भरलं तर ते किती फॉर्मेट मारायचा प्रयत्न करा, ते भेटल्या जात. चांगले संस्कार द्या, चांगलं घडवा. आपण कामात एवढं व्यस्त झालो दादा, आपल्या मुलांना, नातवाला आपल्याला वेळच नाही द्यायला. जगाला वेळ आहे आपल्याला द्यायला, पण आपल्या मुलाला वेळ द्यायला वेळ आपल्याला नाही. आपल्या मुलाला संस्कार द्या. हरिपाठाला न्या, कीर्तनाला न्या, सत्संगाला न्या. तुम्ही जर घरी पूजा करत असाल तर त्यांना पूजाला बसवा. तुम्हाला नाही मंत्र म्हणता येत तर नुसतं रामकृष्ण हरी म्हणत म्हणत पूजा करा. ते संस्कार त्यांच्यावर पडतील आणि ते मोठ्यापणे म्हणतील आमचे बाबा पूजा करत होते, आम्हाला पूजा करावी लागेल. मी विनोदाने नेहमी म्हणत असतो, तुम्ही ऐकलं. एका मुलाची आई वारली, वडीलच घरात आहे फक्त. दिवसा मागून दिवस गेले, उपवर झाला. आता लग्न करायचं ठरलं, त्याचं लग्न झालं. ती मुलगी घरात नांदायला आली, सुखाने संसार सुरू झाला. दिवसा मागून दिवस, वर्ष मागून वर्ष ओलांडले आणि त्या मुलीला, त्या सासऱ्याची, आपल्या मालकाच्या वडिलाची घरात अडचण व्हायला लागली. ती रोज सकाळी उठायचं, 9 वाजता ड्युटीला जायचं, संध्याकाळी 4 वाजता घरी यायचं. 1-1.5 वर्ष ओलांडल्यानंतर तिने ते घराणं सुरू करायला सुरुवात केली. ते म्हणे, काय तुमचे वडील रोज घरातच बसतात, तिथंच घाण करतात,
कंटाळून गेली मी त्यांची घाण उचलू त्यांना खाऊ पिरू घालू. एक काम करा, यांना वृद्धाश्रमात नेऊन टाका. अरे ते म्हणे माझ्या बापाने एवढी इस्टेट धन दौलत कमवून दिलं, त्या बापाला जर वृद्धाश्रमात मी टाकलं तर गावातले परिसरातले लोक पाहुणे रावळे काय म्हणतील, मला थुकतील माझ्या तोंडावर. ते म्हणे एक काम करा, तुम्हाला जर त्याला घरात ठेवायचं असेल तर मी निघून जाते, आणि मला ठेवायचं असेल तर त्याला ठेवू नका. काय करीन होती आता तर भेटा नाही, एकच देऊन भेटा ना. अशा काळात जर ती जर काय असं जर म्हटली तर ते ठेवीन का, त्याला वृद्धाश्रमात टाकेल. पण त्यांनी विचार केला माझ्या बापाने खूप कमवलं येऊ माझ्यासाठी, त्याला वृद्धाश्रमात टाकणं खूप कठीण जाईल मला. ते म्हणे एक काम कर, वरचा आपला मजला रिकामा आहे, त्यांना वर व्यवस्था करतो, सकाळी चहा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण 3 टाइम नेऊन द्यायचा. त्यांना काही लागलं तर त्यांच्या जवळ एक घंटी ठेवतो अलाराम, ती वाजली की फक्त तू जायचं आणि त्यांना काय लागतं तेवढं विचारायचं. बस सुरू झालं. त्यांना वर व्यवस्था केली, एक घंटी ठेवली, त्यांनी घंटी वाजली की नाही जायचं. काय लागतं बाबा, काय नाही का, चहाचा टाइम झाला चहा आणून दे. पुन्हा घंटी वाजली, काय लागतं बाबा, दुपारची वेळ झाली जेवण आणून दे. असा दिनक्रम सुरू झाला. सकाळी चहा, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण. बस दिवसभर ती खाली मोकळी घेऊ निवांत. दिवसामागून दिवस ओलांडून गेले. तिसरा माणूस यायला खपत नव्हता, पण दिवसामागून दिवस ओलांडून गेले. एक त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं, द्वाभ्याम तृतीय. हो, मग ते पोरग लहानाचं मोठं झालं, खेळू लागलं, बागडू लागलं, आणि त्यांनी हा रोजचा दिनक्रम पाहिला. वरून घंटेचा आवाज येतो, आपली आई वर जाती, चहा नेऊन देती, जेवण नेऊन देती, पुन्हा संध्याकाळचं हे रोज त्याने पाहिलं. आणि त्याला हळूहळू आता कळायला लागलं, ते दळा बागडायला लागलं, शाळेत चाललं. आणि एक दिवस त्याने काय केलं, ते वरच्या रूम मध्ये गेलं आणि त्या आजोबाची घंटीच उचलली त्याच्या रूम मध्ये. आता घंटीच नसल्यामुळं घंटी नाही वाजवली, घंटी नाही वाजली म्हणून सुनबाईने चहा नाही दिला का, दुपारचं जेवण नाही का, संध्याकाळचं जेवण नाही. म्हातारा पाण्या वाचून चहा वाचून घंटीच नाही. घंटी वाजल्यावर जायचं ना, घंटीच नाही वाजली तर आपण जायचंच कशाला. 4 वाजता मुलगा ऑफिसून आला, एक पाय घरात एक पाय दारात. पत्नीने विचारले, का ग, दादाला चहा दिला का, दादाला जेवण दिलं का, दादाला पाणी दिलं का, दादाला संध्याकाळचं चहा. ते माहिती घंटीच नाही वाजली, कशाला नेऊन देऊ. ते मग घंटी नाही वाजली. हे तसंच पळालं वर दुसऱ्या मजल्यावर. हे जाऊन पाहत होतो, बाबा मी घंटी कुठे, घंटी कुठे, घंटी कुठे, घंटी तर नाही. मग त्यांच्या मुलाला आठवण दिली, बंटी घंटी कुठे. ते म्हण, बाबा माझ्या रूम मध्ये नेऊन ठेवली. कहून रे, आता हे शब्द लक्षात ठेवा बरं का नेऊन ठेवले तुझ्या रूम मध्ये. ते म्हण, बाबा म्हातार झाले, तुम्हाला दोघांना लागत नाही घंटी. लक्षात. यज्ञदाचरती श्रेष्ठ तत्त देवे तरोजना. वडील ज्याप्रमाणे जीवन जगतात ना, त्याचप्रमाणे येणारी भावी पिढी सुद्धा जीवन जगत असते. तुम्ही जसं वागता तसेच तुमचे मुलं वागणार आहे. तुम्ही जर मंदिरात जात असाल, पूजा हरिपाठ करत असाल, तर तुमचे पोरं सुद्धा पूजा हरिपाठ नित्यनेम काहीतरी करते. तसे संस्कार लावले तर. तसं आपल्याला जर वाटत असेल मरेपर्यंत आपण घरात राहा, तर एकच काम करा, आपल्या आई वडिलांना मरेपर्यंत घरात ठेवा, मरेपर्यंत त्यांना घरात सांभाळा, सेवा करा. आणि मरता 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 ते आपल्याला आशीर्वाद देऊ देतील. आणि असा आशीर्वाद देतील की आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या जीवनात काही कमी पडणार नाही. म्हणून फक्त एकच कळकळीची प्रार्थना, या 13व्याच्या निमित्ताने इथं जमलेले सर्व आपतेष्ट पाहुणे मंडळींना आपल्या वृद्ध माता पित्यांची सेवा करा आणि त्यांना सुखाने मरण येऊ द्या. विठाल कितीतरी किस्से हो. काही काही मायबापाला 2 पोरं असते, 2 पोरं ते मायबापाला वायली काढून देते. एक पोरग म्हणतो तू आईत राह, एक पोरग म्हणतो तू बापात राह. अशा वाटण्या होत्या तू. काही काही बापाला तर असं वर्षाच्या वर्षाला मानधन ठरवून दिले, पप्पा तुम्ही तुमचं दोघं बाजूला राहा, वर्षाच्या वर्षाला तुम्हाला 5,000 देऊ, 10,000 देऊ. कोणता इमानदार पोरग आहे हो आपल्या मायबापाला वर्षाच्या वर्षाला 10 आणि 5,000 रुपये देणार. अरे गोळ्याला पैसे नाही त्या शुगर बीपीच्या गोळ्या वाचून मारायला लागलेत ते, पण त्याला महिन्याच्या महिन्याला वर्षाच्या वर्षाला कोणी पगार देत. त्याला काही गरज नाही, पगाराची गरज नाही का गोळ्याची गरज नाही. फक्त तुमच्या घरात, तुमच्या सानिध्यात, तुमच्या जवळ, तुमच्या ताटाला ताट लावून त्यांना जेवू घाला आणि मरेपर्यंत त्यांना फक्त विचारा, बाबा तब्येत बरी आहे का, जेवण झालं का, आनंद आहे का, बस. याच्या व्यतिरिक्त त्यांना काही लागत नाही. म्हणून मायबापांची सेवा. हो.
याच निलखंड पाटील परिवारातील एक वडील, एक पिताजी यांच्या 13वेच्या निमित्तानं हे सेवा आहे. आणि ह्या निमित्तानं हे सर्व आप्तेष्ट सगळे संबंधित जमा होतात आणि त्या निमित्तानं हे भाव, हे संस्कार तुमच्यापर्यंत देणं हे आमचं काम आहे मायबाप. आमच्या कीर्तनातून नाही सगळे लोक सुधारले तर काही हरकत नाही, पण एखादा जरी सुधारला त्याचं पुण्य आम्हाला प्राप्त होईल. म्हणून मायबापा आम्हाला एक कळकळी सांगावं लागतं, विठाला विठाला अभंग सेवेकरता घेतला श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा. अभंगातला भाव आपल्या समोर प्रतिपादन केला. जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगामध्ये आपल्याला विचार करायला सांगितला. आता विचार करायचा कोणी करायचा, कशाचा करायचा आणि का म्हणून करायचं, या 3 प्रश्नात चिंतन आपल्याला करायचं. काय विचार कोणी करायचा, कशाचा करायचा आणि का म्हणून करायचा. तर विचार कोणी करायचा, तर विचार करायचा फक्त आणि फक्त मनुष्य. इतरत्र विचार करण्याचे ठिकाणच नाही मायबाप. मला सांगा, ज्या जीवाला, ज्या प्राण्याला जे कृत्य जमतच नाही, जे कार्य करताच येत नाही, त्याला ते करायला सांगणं म्हणजे आपलंच अज्ञान आपलं प्रगट करणं आहे. हे बघा, बाकीच्या ज्या योनी आहेत ना, त्यांना फक्त 4च गोष्टी माहित नाही: आहार, निद्रा, भय आणि मैथून. या 4 गोष्टी व्यतिरिक्त त्यांना जीवनात दुसरं काहीच माहित नाही. आणि त्यांना भजन पूजन सत्संग करायला सांगणं म्हणजे आपलं अज्ञान आपण प्रगट करणे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. हो, त्यांना सांगून काहीही उपयोग नाही. कीर्तन झालं, एखादा वयोवृद्ध म्हातारा भजनी मंडळातला आहे आणि त्याला सांगितलं, बाबा एवढा पकवाज उचला आणि आपल्या मारुतीरायाच्या मंदिरामधल्या खोलीमध्ये नेऊन ठेवा. आता ते म्हातारं म्हणू लागलं, बाबा हो तुम्ही 4-5 जण या, मला उचला पहिले घरी नेऊन ठेवा. आता म्हाताऱ्यालाच जर उचलावं लागत असेल तर ते पकवाज उचलीन का? त्याला ते जमत नाही, त्याच्याजवळ ती शक्ती नाहीये. त्याला सांगणं हे आपलं अज्ञान आपण प्रगट करणे. विचाराचं ठिकाण, विचाराचं क्षेत्र फक्त आणि फक्त मनुष्य शरीरामध्ये. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज म्हणतात, बाहुली मनुष्य देही आणि निज ज्ञान घातले पाहि. निज तत्वाचं, निज प्राप्तीचं, ब्रह्मज्ञान प्राप्तीचं ठिकाण फक्त आणि फक्त हे मनुष्य शरीर आहे. मनुष्य देहानेच भजन पूजन करता येतं. काय शब्द वापरलाय? फक्त इथंच भजन पूजन करता येतं, बाकी तर कुठेही भजन पूजन करता येत नाही. हो, विचाराचं ठिकाण फक्त आणि फक्त मनुष्य शरीर आहे बरं का दादा, बाकी विचार करता येत नाही. मग विचार नाही करीत का आपण? आपण विचार करीत नाही. अहो तुम्ही आम्ही विचार करीत नाही असा 1 मिनिट नाही, 1 क्षण नाही. आपण रात्री विचार करतो, दिवसा विचार करतो, जागेपणी विचार करतो, काही काही तो झोपल्यावर विचार करतो. विचार करीत नाही असं नाही, विचार करतो आपले, पण जो विचार करायला पाहिजे तो विचार आपण करत नाही. तुमच्या आमच्या ठिकाणी विचाराची शक्ती 100%, पण तुमच्या आमच्या विचाराची शक्ती अशी सुप्त आहे, झोपलेली तुमची आमची विचारशक्ती. रामायणामध्ये अतिशय गोड प्रसंग. ज्यावेळेस सीतामातेचं अपहरण झालं, रावणाने सीतामातेला चोरून नेलं, त्यावेळेस प्रभू रामचंद्र लक्ष्मण दाता सीतामातेचा शोध करता करता फिरत फिरत ऋषमुख पर्वतावर चालले. इकडं लक्ष्मण दादा सीतामातेला आवाज देतात, भाभी. प्रभू रामचंद्र आवाज देतात, सीते. शोध करत 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 जटायूची भेट झाली. जटायूने सांगितलं अशा अशा प्रकारे एका राक्षसाने घेऊन गेले. गतप्राण झाले, ऋषमुख पर्वतावर गेले आणि तिथं सुग्रीवाची भेट झाली आणि 4 दिशेला 4 वानराच्या टोळ्या पाठवायचं ठरलं बरं का.
सगळ्यात महत्वाची टोळी पाठवली दक्षिण दिशेला 5 वानराची, नळ, नीळ, जांबवंत, सुग्रीव आणि हनुमंत. दर कोस दर मजल करता 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 डायरेक्ट समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचले. बस तिथून पुढे जाता येत नाही. हतबल झाले. काय करावं सीतामातेचा शोध करताय. सीतामातेचा शोध न करता पाठीमागे जाणं योग्य नाही. सीतामातेचा शोध तर झाला पाहिजे. हे भजन करत तिथं बसले आणि तिथं एका डोंगराच्या गुहेतून एक पक्षी निघाला. त्याचं नाव होतं संपाती. तो जटायूचा भाऊ होता. त्याला वाटलं कितीतरी दिवस झाले आपल्याला अन्न भेटलं नाही, कदाचित प्रभूनेच आपल्याला हे जीवन पाठवलं. पण वानर करून त्या वानराकडे गेला. आता खाणार त्यांना, पण त्यांच्या तोंडातलं भजन ऐकलं. श्रीराम जय जय राम. प्रभू रामचंद्राचं भजन ऐकलं आणि विचारलं, अरे कोण आहेत तुम्ही? प्रभू रामचंद्राचे दास. कशासाठी आलात? सीतामातेचा शोध घ्यायला. का थांबलात? पाण्याच्या पुढे आम्हाला जाता येत नाही. सीतामातेचा शोध तर करायचा. मग काय करावं आम्ही? आता हतबल झाले. ते म्हणे माझा भाऊ आहे जटाऊ, त्याने सीतामातेचं रक्षण करता करता आपला प्राण त्याग केलाय. मी त्याचा भाऊ आहे. मला देवाने एवढी शक्ती दिली. मला इथं बसल्या बसल्या कितीतरी योजनाचं दिसतंय. सांगा मग तुम्ही कुठे आहे सीतामाता? त्याने सांगितलं इथून 100 योजनावरती एक बेट आहे. त्या बेटाचं नाव आहे लंका. त्या लंकेचा राजा आहे रावण आणि त्या रावणाच्या लंकापुरी नगरामध्ये अशोक वाटिकामध्ये सीतामातेला ठेवलेले. आता ज्याच्यात ताकद आहे त्याने जा आणि सीतामातेचा शोध करून किती योजन जायचंय? 100 योजन. एक योजन म्हणजे 12 किलोमीटर आणि 100 योजन म्हणजे 1200 किलोमीटर जायचं. उड्डाण करायची, ते पाण्यावर उड्डाण करायची. इथून उड्डाण केले की डायरेक्ट लंकेत उडी गेली पाहिजे. 1 फूट जरी अलीकड पडली तर पाणी. उडी अशी मारायची. कोण जाणार? कोणीच जायला तयार नाही. एक छोटस बिटकुल वानर उठलं. ते म्हण मी जातो. जय श्रीराम. मैं जाऊंगा. ते म्हण किती उडी मारतो? ते म्हण 10 फूट बैस खाली. कोणी 20 फूट, कोणी 30, कोणी 100, कोणी 200, कोणी 300. एक बहादर उठला. मी जातो 1200 किलोमीटर. त्याचं नाव होतं अंगद. वालीचा तो मुलगा होता. ते म्हण मला जाता येतं पण वापस नाही येता येत. ते म्हण काय कारण? रावणाचा जो मुलगा आहे अक्षय, त्याची माझी का दृष्ट झाली की माझी अर्धी ताकद कमी होते. मी जाऊ शकतो पण वापस येऊ शकत नाही. ते म्हण तू जाऊ शकतो आणि वापस नाही निरोप घेऊन येऊ शकत का? मरायला जातो का मग? बैस नाही इथं. सगळेच हतबल झाले. काय करावं? आता ज्याला खरी उडी मारता येत होती, जाऊन येऊ शकत होते, असे त्यांच्याच वानराच्या टोळीत बसलेले होते. ते म्हणजे मनोजवम मारुत तुल्य वेगम. प्रभू रामचंद्राचे एकनिष्ठ भक्त दास्यत्व निकट हनुमंते केले. मारुतराय भजन करत निवांत प्रभू रामचंद्राचे. जामवंताने विचारला, मारुतराय तुम्ही नाही जाऊ शकत? ते म्हणणार रे बाबा आपल्याला नाही जाता येत, इतक्या लांब उडी नाही मारता येत. आता मी तुम्हाला असं विचारतो, मारुतरायाला खरं सांगा, उड्डाण करता येते का नाही करता येत? किती उड्डाण करता येते? अहो मारुतरायाचा जन्म झाला त्यावेळेस मारुतरायाने सूर्याला फळ समजलं आणि जन्मताची जेणे गिळले सूर्याशी. सूर्यनारायणाला गिळण्यासाठी त्यांनी जन्मताच उडी मारली. आता जन्म झाला जो मुलगा पृथ्वीपासून सूर्यमंडलाला उडी मारतो, पृथ्वीचं सूर्यमंडलाचं किती अंतर माहिती आहे तुम्हाला? श्रीमद भागवतात वर्णन आलंय 99,000 योजन. किती? 99,000. आणि आता किती मारायचे? फक्त 100 योजन. इथं 99,000. मग जो मुलगा जन्म झाल्या 99,000 योजन उडी मारतो, आता तो तारुण्यात आहे, प्रौढ आहे, प्रतापी आहे, त्याला उडी नाही मारता येणार. मग आता का मारुतराया म्हणतात मला उडी मारता येत नाही? तर त्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस मारुतराया सूर्यनारायणाला गिळण्यासाठी निघाले, सूर्यनारायणाला गिळणार त्यावेळेस इंद्राने हनुवटीवर वज्र मारलं आणि मारुतराय मूर्छित झाली, गिरिगव्हाळात पडले. आणि मारुतराय मूर्छित झाल्यावर पवन देवाने संप पुकारला. किती दिवसाचा? किती महिन्याचा? कोणी? पवनदेव वायू. हवेने संप पुकारला. संप जागी तुम्ही. पटा 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 जीव जंतू पशु पक्षी देव यक्ष किन्नर लोकपाल दिग्पाल मरायला लागले. सगळ्या लोकांचे हालाहाल झाले, श्वासा वाचून सगळे. मग सगळे देवाकडे गेले आणि सांगितलं प्रभू काय? मग कळालं की मारुतराय मूर्छित झाले. वायुदेवाने काय केला?
संप पुकारला. 33 कोटी देव मारुतीजवळ आले. प्रत्येकाने वेगवेगळं वरदान दिलं आणि वरदान देताना फक्त एकच अट सांगितली, या सगळ्या शक्ती मारुतीजवळ राहतील, पण ह्या सगळ्या सुप्त राहतील. जोपर्यंत या शक्तीला कोणी प्रगट करणार नाही तोपर्यंत ह्या जागृत होणार नाही. यांना स्मरण करून द्यावं लागेल. म्हणून जामवंत रूपी संत आज मारुतीरायाला मागची सगळी स्मृती जिवंत करून देतात आणि सांगतायत, मारुतीराय तुमच्याजवळ कितीतरी योजन उड्डाण करण्याची शक्ती आहे, परंतु तुमच्या सगळ्या शक्ती सुप्त आहे. आज तुम्ही त्यांचं स्मरण करा. मारुतीरायाने त्यांचं स्मरण केलं आणि सगळ्या शक्ती जागृत झाल्या आणि मारुतीरायाने अकराळ विक्राळ रूप धारण केलं. एका डोंगरावर गेले आणि सहजच उड्डाण केलं. करोनी उड्डाण आणि केले लंकेचे दहन, शोधन किंवा दहन. आता मारुतीरायामध्ये उड्डाण करण्याची ताकद होती, पण ती कशी होती? सुप्त होती. तशी तुमची आमची विचार करण्याची शक्ती आहे, पण ती कशी आहे? सुप्त आहे. सुप्त. ज्ञानोबारांची एक गोड ओळी आहे बरं का मार्मिक. ज्ञानोबाराय म्हणतात, तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा बिंब साठा अगोदरच आहे. स्वयंभूरीने तुम्ही आम्ही ज्ञानीच आहे, पण त्या ज्ञान म्हणजे धक्कास्टाट ज्ञान. कसं धक्कास्टाट आहे? तुम्ही सगळे शेतकरी. जुना काळ घ्या, एक 10-15 वर्षाचा. 10-15 वर्षापूर्वी ह्या विहिरीतल्या ज्या मोटरी होत्या ना, त्या अशा पानबुडे नव्हत्या. कोणत्या मोटरी होत्या? अशा गार्डर राहायचं आणि गार्डरवरती मोटर ठेवल्या जायची. होत्या ना तुमच्या सगळ्या लक्षात येतं? हो. आणि त्याला खाली असा पाईप राहायचा, त्याला खाली फुटबॉल राहायचा. त्या फुटबॉल म्हणजे काय राहायचं? आहे ना सगळं. मग शेतकरी बरोबर लाईट आले का 11 वाजता बरोबर त्या स्टार्टर जवळ जायचं, हिरवं बटन दाबायचं, मोटर बिंगायची, पण पाणी येत जागे तुम्ही सगळं. हो, पाणी येत नव्हतं. मग ते हिरवं बटन दाबायचं, मोटर बंद करायचा, गोठ्यात जायचं, बकेट घ्यायचा, त्या बकेटात काय टाकायचा? शेण टाकायचा. पुन्हा डूब कळते ना, आता डुबी नाही राहिला, आता हाऊस झाली. सिस्टमॅटिक प्लॅन झाला सगळं. त्या हौदाजवळ डुबीजवळ जायचे, त्या बकेटात पाणी टाकायचे आणि त्या शेण आणि पाणी काय करायचे? एकत्र करायचे. मला सांगा, शेण आणि पाणी एकत्र करते त्याला काय म्हणते तुमच्या भागात? नाही, तुम्हाला कोणाच माहित नाही. हा बरोबर आहे. लाजाचं कशाला? मग ते आहेच ना. ते काय म्हणते त्याला? तुमच्याकडे नाही साडा टाकायचा नाही. हो, साडा तर महिलाच झाला, हे आपलं आहे. काय म्हणते त्याला? गरगुट आहे ना. हा ना, मग त्यासाठीच गरज. मग ते गरगुटाचं पाणी तो शेतकरी काय करायचा? वरच्या पाईपात टाकायचं. बरोबर आहे ना. आता मला सांगा, वरच्या पाईपामध्ये शेतकरी ते गरगुटाचं पाणी टाकतो, त्याच्या पाठीमागे पुन्हा एक 4-5-6 बकेटाचं पाणी टाकतो. कोणत्या पाईपात टाकतो? वरच्या. काऊन टाकतो हो तो? विहिरीत पाणी आहे म्हणून टाकतो का नाही म्हणून टाकतो? पाणी आहे म्हणून टाकतो. मग टाकतो कशाला वरून पाणी? आणि पाणी जर नसेल तर टाकायची काय गरज आहे? पण त्याचं कारण असं आहे, ते खाली जो फुटबॉल आहे त्या फुटबॉलामध्ये ती जीभ आहे, ती जीभ काय झालेली आहे? खराब झालेली आहे, नारदुरुस्त झाली. हे गरगुटाचं पाणी तिथे असं जाऊन बसतं आणि हे वरचं पाणी त्या पाण्याला भेटलं. मग हिरवं बटन दाबलं, मोटर सुरू केली की पाण्याशी पाणी आले मिळून. एक 4-5 बकेटा लक्षावधी पाण्याला काय करतंय? खेचून काढतंय. है की नाही? बस तसंच आहे तुमचं आमचं. तुमचे आमचे जीभ रूपी हेडपंप काय झालेले? नादुरुस्त झालेले. तुमच्या आमच्या हृदयामध्ये ज्ञानाचं बिंब स्वयंभूरीतीने, पण तुमच्या आमच्या वरच्या कान रूपी श्रवणेंद्रियामध्ये श्री गुरुच्या मुखातून गरगुट रूपी तत्व महावाक्याचा उपदेश गेला पाहिजे आणि तो अंतःकरणातल्या फुटबॉलापर्यंत बिंबला पाहिजे. वरचं ज्ञान तत्वम असे हे तू ते ब्रह्म आहेस एवढंच ज्ञान त्या ज्ञानाला धक्कास्टाट करतं आणि मग आपण म्हणायला लागतो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ज्ञानोबरांची ओवी किती गोड आहे पा. ज्ञानोबा म्हणतात, गुरुच्या मुखाने हे तत्वज्ञान येताना आपल्याला दिसतंय, पण स्वयंभूतीने तुमच्या आमच्या हृदयामध्ये काय येते आहे? मोटके गुरुमुखे उदय जत दिसे, ते ज्ञान हृदयी स्वयंभूचे असे, पण प्रत्यक्ष भाव लागे तैसे अपैसिया. गुरुच्या मुखाने येताना ते निमित्त मात्र दिसतंय, पण तुमच्या आमच्या हृदयामध्ये ते परिपक्व रूपाने स्वयंभूरीतीने. म्हणून तुम्ही आम्ही स्वयंभूरीतीने ज्ञानी आहोत, ब्रह्मज्ञानी आहोत, पण तुमचं आमचं ज्ञान धक्कास्टाट आहे, सुप्त आहे. तुमच्या आमच्या ज्ञानाला संत रूपी महात्म्याकडून ते स्टार्ट झालं पाहिजे आणि मग आपण म्हणायला लागतो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हणून विचार करण्याची ताकद फक्त मनुष्याजवळ आहे. मनुष्यच विचार करू शकतो. मला सांगा,
माणसाचं जीवन कशाने शोभणार आहे? माणसाचं जीवन आकाराने शोभणार आहे का माणसाचं जीवन विचाराने शोभणार जीवन आहे? जागीन तुम्ही सगळे मला सांगा, आकाराने माणसाला पगार भेटतो का विचाराने पगार भेटतो? माणसाची किंमत आकारावर असते का विचारावर, ज्ञानावर असते? विचारावर असते. नाहीतर आकारावर जर माणसाची किंमत असते तर आज जगातल्या जाडजूड माणसाला जास्त पगार राहिला असता. पण तशी सिस्टम आहे का? नाही ना. माणूस कसा का असाना, त्याची किंमत, त्याचा पगार, त्याचं ज्ञान, त्याची किंमत होते फक्त त्याच्या ज्ञानावर. म्हणून हे पहा, आपल्यावर जिम्मेदारी काय, आपल्यावर जबाबदारी काय हे ज्याला कळतंय, शास्त्र त्याला माणूस म्हणतं बरं का. आणि जर माणूस असून जर माणसासारखा वागत नसन तर जगातली लोक त्या माणसाला माणूस सुद्धा म्हणत हो. दिसायला माणूस आहे आणि वागायला जर तो जनावरासारखा वागत असेल तर गावातले लोक काय म्हणते, अरे काय करता त्याला, ते का माणूस आहे का? म्हणते माणसास ते का माणूस आहे का? मग पाय नाही त्याला, डोळे नाही, नाक नाही, अवयवाला करता काय, पण त्याची वागणूक माणसासारखी नाही ना, म्हणून त्याला माणूस म्हणत नाही. शास्त्र तर असं म्हणतंय, मनुष्य रूपेन मृगांशरंती, वाया मनुष्यपण आणि भार वाहे तो वृषभ. आपल्यावर जिम्मेदारी, जबाबदारी काय याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. विनोदाने मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो. जुन्या काळामध्ये दळणवळणाचा काही असं वाहन वगैरे नसायचे. जुन्या काळामध्ये गाढवावर ओझं लादलं जायचं आणि त्या गाढवाच्या माध्यमातून दळणवळणाचा व्यवहार केला जायचा. गाढव किती ओझं वाहत माहिती तुम्हाला? गाढव पाहिलं? गाढव किती ओझं वाहतंय माहिती तुम्हाला? गाढवाच्या चारही पायाखाली विटा ठेवायच्या जातात, चार, आणि त्याच्या पाठीवर वजं टाकीत राहायचं. कोणाच्या? हा, मध्ये मध्ये बोलत जा. कोणाच्या पाठीवर वजं टाकायचं? हा, गाढवाच्या पाठीवर काय करायचं? वजं टाकीत राहायचं. किती टाकायचं? जोपर्यंत त्याच्या पायाखालच्या विटा आपोआप फुटत नाही तोपर्यंत इतकं वजं वाहत ते. कोण? हा, हे लक्षात राहू द्या. इतकं वजं वाहत ते कोण? हा, हे लक्षात राहू द्या. लक्षात आलं ना तुमच्या? इतकं वजं वाहत ते. किती वजं टाका त्याच्यावर, उडीतोच ते. किती वजं टाका त्याच्यावर, उडीतोच ते. त्याला दिवस कळत नाही, रात्र नाही कळत, वजं वडीत राहत. कोण? हा, लक्षात घ्या फक्त, नुसतं गाढव म्हणू नका. खूप गाढव होते. मग प्रत्येक गाढवावर स्वतंत्र असा बोजा लादला गेला आणि चालले गाढवा मागं गाढव, गाढवा मागं गाढव, गाढवा मागं गाढव. नदी आली एक. मी एक गाढव पाणी प्यायसाठी नदीत थांबलं. पाणी जरा घोट्याला, मांड्याला लागायला लागलं आणि मांड्याला पाणी लागता लागता त्याचा पाय घसरला आणि ते गाढव थोडं वाकलं. त्याच्या पाठीवर होतं मिठाच्या गोण्या, खूप मिठाच्या गोण्या टाकल्या. आणि पाण्याचा मिठाचा संबंध आला की मीठ राहत नाही, ते काय होऊन जातं? पाणी रूप होऊन जातं. हे पाणी पिलं आणि थोडंसं हेलकंडलं तर त्या मिठाच्या गोंड्याला पाण्याचा संबंध आला आणि त्या पाण्याने काय केलं? सगळं मीठ असं ओढून घेतलं. त्याच्या पाठीवरचा बोजा कमी झाला. कोणाच्या? गाढवाच्या. ते नाचा लागला, वा वजन कमी झालं. नदीच्या पलीकडे गेलं, उड्या मारायला लागलं. हे पाय वर करतो, ते पाय वर करतो, उड्या मारतोय. हे पाहिलं मागच्या गाढवाने. अरे वा, पाण्यात वाकलं, खाली बसलं की काय होतं? वजन. कोण पाहिलं? मी कशासाठी सांगू राहिलो? आपल्या पाठीवर बोजा कशाचा याची जबाबदारी जर कळत नसेल तर त्याला माणूस म्हणता येत. त्याला वाटलं सोपं आहे, पाणी प्यायचं, खाली वाकायचं, पाणी वाकली की वजन कमी होतं. हे पाण्यात गेलं, पाणी पिलं आणि खाली वाकलं. पण याच्या पाठीवर मिठाच्या गोण्या नव्हत्या दादा, याच्या पाठीवर होता पिंजून ठेवलेला कापूस. हो, पहिल्याने प्रकार असा झाला, पाण्याने मिठाला ओढिलं आणि आता कापसाने मिठाला ओढिलं. हा, कापसाने कशाला ओढिलं? पाण्याला ओढिलं. आणि जे वजन होतं त्याच्या 10 पट वजन झालं. मिलन ते गाढव. कळालं मला काय सांगायचं? आपल्या पाठीवर जबाबदारी काय आहे, आपल्या पाठीवर बोजा काय आहे याची जाणीव जर आपल्याला नसेल तर आपण कोण आहे म्हणजे हे कळायला पाहिजे. आपल्याला हे मनुष्य शरीर दिलंय. कोणी दिलंय? देवे दिला देह भजना गोमाता तया झाला. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया जेणे तू जोडसी नारायण नासे जीव. पण हे जबाबदारी आपल्याला मनुष्य जन्माची दिलेली, आणि ही जबाबदारी जर आपण पार पाडत नसाल तर देवाच्या दृष्टीने तुम्ही आम्ही कोण आहे हे तुम्ही म्हणा.
हे कळायला पाहिजे आपल्याला जिम्मेदारी काय. ही जिम्मेदारी जर कळाली नाही तर वाया मनुष्य पण भारवा येतो वृषभ. विचार फक्त आणि फक्त मनुष्यच करू शकतो. मनुष्यानेच विचार करायचा. विचार 3 प्रकारचे दादा. एक आत्मानात्म विचार, एक निरर्थक विचार आणि एक दुःखदायी विचार. 3 विचार बरं का. निरर्थक विचार, दुःखदायी विचार आणि आत्मानात्म विचार. हे बघा, निरर्थक विचारापेक्षा दुःखदायी घातक आहे आणि सगळ्यात श्रेष्ठ विचार असेल तर तो आत्मनात्म विचार. निरर्थक विचार आहे. निरर्थक विचार म्हणजे त्याला काही घेणं नाही, देणं नाही, काही संबंध नाही. रिकामे आपलं गप्पा मारीत बसायचं है का नाही. प्रत्येक गावोगावी असे कोपऱ्याला असे दगड मांडलेले राहते. त्या दगडाला, त्या वट्याला काय म्हणत असते? कुचर वाटा. वाटा कुचर असतो को बस बस त्याच्यावर बसणारे कुचर असते. पण त्या कुचर लोकांमुळे त्या वट्याला काय पण नाव पडलंय कुचर. लोक म्हणतात चला आपलं टाइमपास गप्पा मारू. मला सांगा, टाइमपास व्हायला लागला का आपण पास व्हायला लागलो? आपण पास व्हायला लागलो. अरे 10 वाजता 11 वाजता जे होतो आता ते 12:30 वाजता आपण नाही आहे. अजून 1 वाजता आपण आता जे ते राहणार नाही. आपण पास व्हायला लागलो. टाइम नाही पास होत. याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, 3 पोरं समुद्राच्या काठी जाऊन बसले. निरर्थक विचार. एक जण काय म्हणतं, करे जर समुद्राला जर आग लागली तर? दुसरं म्हणतो पागल झाला का काय, समुद्राला कशी आग लागल? नाही नाही, समजा जर लागली तर. दुसरं म्हणतं काय नाही, हे सगळे मासे बाहेर निघतील आणि झाडावर जाऊन बसन. तिसरं म्हणलं पागल आहे का काय रे, ते का मशीन गाई आहे का काय झाडावर जायला? एकाचं तरी आहे का काही अर्थ त्याला? समुद्राला आग लागत नाही, मासे झाडावर जात, मग गाई म्हशी जाते झाडावर. निरर्थक विचार, काही घेणं नाही देणं नाही, निरर्थक विचार. पण याच्यापेक्षा दुसरा जो विचार आहे तो दुःखदायी विचार, थोडा घातक आहे. 5-10 वर्ष झाले लग्न हो, पण पोटी मूलबाळ झालं नाही. दोघं पती पत्नी उन्हाळ्याचे दिवस, असा वटा जरा उंच होता, वट्याच्या बाजूला एक नाली होती कमरा इतकी. वट्यावर दोघं पती पत्नी झोपले आणि मालक पत्नीला म्हणते, का ग 5-6 वर्ष झाले आपलं लग्न होऊन अजून आपल्याला मूलबाळ नाही, काय नाही, कसं? समजा जर आपल्याला मुलगा जर झाला, ती म्हण पेली बिले का काय असतं? 5-6 वर्ष झाले, 10 वर्ष झाले आपल्या लग्नाला अजून मूलबाळ नाही. नाही म्हणे, पण समजा जर देवाच्या मनात आला आणि मुलगा जर झाला तर आले देवाजीच्या मनात, ते कोणाचे चाले ना मुकम करो ती वाचालम पंगुम लंघिते गिरी. अरे देवाच्या मनात आल्यावर काय होणार नाही? ते म्हण देवाच्या मनात आला मुलगा जर झाला तर त्याला आपण मध्ये झोपू, तुम्ही सारखा पलीकडे सरकलो कडील होत ते. ते म्हणे पण आता मुलगा झाला, पण मुलाला एक बहीण लागन ना, बहीण पाहिजे ना. ते म्हणे हो बहीण तर पाहिजे, रक्षाबंधनला राखी बांधायला. एक कन्यात सालंकृतम कन्यादानम, एक मुलगी तर अवश्य पाहिजे. ती म्हणे जर मुलगी जर झाली तर मग ती म्हणे तुम्ही अजून पलीकडे सारखं, ते पडून रपकन पड नाली कंबरड मोड येते. दुःखदायी विचार. काही गरज विचार करायचा? मुलगा होईन का मग पलीकडे सारखा सरकले, काही गरज? दुःखदायी विचार. काही घेणं नाही देणं नाही, कंबर मोडून घेतलं. मग मला सांगा, नुसते विचारातली पोरं जर कंबर मोडी ते अवघड आहे. निरर्थक विचार काही कामाचा नाही, दुःखदायी विचार काही कामाचा नाही. विचारात जर करायचा असेल तर फक्त एकच करा, त्याला आत्मानात्म विचार म्हणतात, त्याला सत असत म्हणतात. विनाशी काय अविनाशी काय, खरं काय खोटं काय, हा विचार करा. आणि हाच विचार जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम
हाच विचार करा, सत काय असत काय, खरं काय खोटं काय, आणि या सतासत विचाराच्या माध्यमातूनच आपल्याला भवसागरातून तरुण जाता येईल. श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्याने अर्ध्या श्लोकामध्ये खऱ्याची प्रतिपादन केली. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. हा विचार करा आणि भवसागरातून तरुण जा. विचार करता आला पाहिजे, विचार करावा लागणार आहे. हो, विचार का कोणी करायचा? मनुष्यानेच करायचा. का करायचा? कोणता करायचा? तर हा करायचा. सत काय असत काय, खरं काय खोटं काय, सत्य काय मिथ्या काय, अविनाशी काय, नाशवान काय, याचा विचार करून सारा विचार करा उठाउठी आणि नाम धरा कंठी विठोबाची. या विचाराच्या माध्यमातून आपल्याला भवसागरातून तरुण जायचे. दुसरा विचार आपल्याला कोण तरुण जाणार आहे? हो, ज्ञानोबा म्हणतात, एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडिये तरले मायाजळ. जे भगवान परमात्म्याला शरण गेले, जे सताचा विचार करतात, तेच्या भवसागरातून तरुण जातात. दुसरे कोणी भवसागरातून तरुण जात नाही. म्हणून एकच काम करा, या भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करा. कधी करायचा? तर क्षणोक्षणाला करा. कोणता करायचा? तर भवसागरातून तरुण जाण्याचा करायचा. पण कोणी करायचा? का म्हणून करायचा? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्या नरदेहाच्या माध्यमातून आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची, नाम ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं, नाम भवसागरातून तरुण जायचंय, तो नरदेह अतिशय नासकाय, कुच कामाचा नाही, न टिकणार आहे. आणि जे याला जे आयुष्य मिळालं ते आयुष्य खाण्यासाठी काळ टपलेल्या अभंगाचं दुसरे चरण. नाशिवंत जाणार सकळ, नाशिवंत जाणार सकळ, आयुष्य नाशिवंत सोडतो मग नैवेद्य 10 मिनिटं बसा फक्त. एकच्या अगोदर सोडतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, का म्हणून विचार करायचा? तर ज्या नरदेहाच्या माध्यमातून विचार करायचा, हा नरदेह अतिशय नासकाय, कुच कामाचा नाही, न टिकणारा आहे. हा, या शरीराला 3 प्रकारचे नाश आहेत. एक आश्रय नाश आहे, एक परता नाश आहे, एक स्वभाव नाश. तसा जर विचार केला तर याला स्वभाव नाश, तसा जर विचार केला त्याला परता बी नाश आहे, आश्रय नाश बी. बरं का? आश्रय नाश कशाला म्हणतात? आश्रिताच्या माध्यमातून आश्रयाचा नाशाला आश्रय नाश म्हणतात. परता हा नाश म्हणजे दुसऱ्याने जर नाश केला तर नाश होणे याला परता नाश म्हणतात. आणि स्वभाव नाश म्हणजे नाही जरी आश्रिताने आणि नाही जरी दुसऱ्याने मारलं तरी त्याला जावंच लागतं, याला म्हणतात स्वभाव नाश. आश्रयनाथ जुन्या काळामध्ये असे मंदिर राहायचे, भेंड्याच्या भिंती राहायच्या, लिपलेले राहायचे, त्याच्यावर ते चित्र काढलेले राहायचे, आहे का नाही? खूप सुंदर चित्र काढलेले राहायचे. मग ते पाऊस पडायचा, ह्या वर्षी जसा पाऊस पडला तसं जुने म्हातारे पण त्या असा 12 महिने पाऊस राहायचा, असा इतका पाऊस. आता जर पाऊस पडत लोक मरतील, ह्याच वर्षी घायल झालेत लोक. असा पाऊस पडायचा आणि त्या भिंतीमध्ये ते पाणी पडायचं आणि मग काय व्हायचं, त्या भिंती पडून जायच्या. भिंती पडले की ते चित्र बी तसेच राहायचे.
भिंत पडली की चित्र बी काय व्हायचे आपोआप पडून या गेली भिंतीन चित्राची केवळ होय का आश्रयाचा नाश झाला की आश्रिताचा बरोबर काय होत असतो नाश होत असतो. परता नाश. अजूनही आपण तिकडं पुणे भागात पश्चिम महाराष्ट्रात जर गेलो तर काही वस्तू संग्रहालयामध्ये अशा वस्तू आहेत की ते अजूनही जशाल तशाच आणि किती हजारो वर्ष अजून जशाल तशाच राहतात. पण त्याला नुसता असा धक्का लागला ती खाली लवणली की ती फुटती. म्हणजे दुसऱ्या कोण नाश आणि स्वभाव नाश. स्वभाव नाश म्हणजे कसं आहे सांगतो तुम्हाला. नाही जरी आश्रयाच्या माध्यमातून गेला नाही जरी दुसऱ्याने मारलं तरी त्याला जावंच लागतं. याला म्हणतात परता नाश. काय झाले एक माणूस मुंबईला गेला. मुंबईहून येता येता त्याला वाटलं आता आंब्याचे दिवस आहे. हापूस देवगिरी आंबा त्याने 1200-1300 रुपये डझनचा आंबा घेतला आणि आला आणि काही कागदपत्र फायली वगैरे होत्या तर मग त्या फायली ठेवता ठेवता त्याने ते कपाटात ठेवले आणि ते आंबे बी कपाटात ठेवले. गेलं नागपूरला निघून 8-10 दिवस. आलं ते नागपूरहून 8-10 दिवसानंतर आणि मग त्याच्या लक्षात आलं रे आपण मुंबईला गेलो होतो आपण आंबा आणला होता चला आता बेस्ट आंबरस करून त्याचा आंब्याचा रस खाऊ. ते पोराकडे चावी दिले म्हणलं करा रे रस. कपाट उघडलं असा फास फास वास सुटला कपाट. असा तळतळला असा तळतळला असा चिरडा पोरं. अरे काय लाज आहे का. मेहनत करतो काम करतो घाम गळतो 1200-1300 रुपये किलोचा आंबा तुम्ही सडीला नाश केला. पोरं देऊ शकत ते म्हण बाबा खरंच सांगा आम्ही खराब केला का तुम्ही खराब केला. चावी आमच्याकडे होती का तुमच्याकडे होती. ते म्हण नाही कडे माझ्याकडेच होती मग तुम्ही खराब केला. मला सांगा बापान केला पोरानं आंबा खराब केला. बापाने नाही खराब केला आणि पोराने नाही तो आपोआप खराब झाला. याला स्वभाव नाश. तसं या शरीराला जरी आपण ऍक्सिडेंट मध्ये नाही मेलो तरी मरावत लागले नाही. भावकीतल्या लोकांनी दगड टाकून मारलो तरी मरावत लागणार. आणि दोन्ही कुणा नाही मेलो तरी एक ना एक दिवस आपल्याला 100% जावाच लागणार आहे. कारण हे शरीराला काय आहे मर्यादा आहे. नाशिवंत देह जातस्य हे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य आया है सो जाएगा राजा रंक फकीर कोई सिंहासन चढ चला कोई बांध गया जंजीर. देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल. कितीतरी प्रमाण आपल्याला देता येते. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावध. याला आयुष्य मिळालं जातं. या कलियुगामध्ये या शरीराला काही मर्यादा आहे 100 वर्षाचं. या 100 वर्षामध्ये कोण कधी कसं जाईल काही सांगता येत नाही. याला मिळालेली एक गिनती आहे. ती गिनती संपली की मग तुमच्याजवळ किती पैसा किती संपत्ती किती शक्ती किती वैभव असू दे ते तुमचं कुछ कामाचं नाही. आपल्याला जे आयुष्य मिळाले ना ते आयुष्य खाण्यासाठी काळ टपलेला आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे आणि अजूनही किती आहे अव काश. दात खातो करा यम त्याला विचार वाट पाहत होतो याला कधी उचलून घेऊन जाईल याला यमाच्या यातना देईल. म्हणून जोपर्यंत आयुष्य आहे जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंतच भगवत भक्ती करा नामचिंतन करा भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करा. जगद्गुरु तुकोबाराला एका साधकाने प्रश्न विचारला. मला कळाला विचार कोणी करायचा का करायचा का म्हणून कोणता म्हणून करायचा. फक्त आता एक सांगा हे विचार कुठं मिळेल. अभंगाच्या 3रे कुठं मिळेल विचार एकाच ठिकाणी फक्त विचार मिळतो. म्हणून एकच काम करा संत समागमे धरावे आवडी आणि करावे तातडी. बघा संत सम्राट श्री ज्ञानोबा म्हणतात चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असणे काही. विचार फक्त विवेक सागरा आणि सखया माझ्या विवेक
संत सहवासात भेटणारे म्हणून संतांच्या संगतीची आवड धारण करा आणि परमार्थ करण्याची तातडी करा. जगद्गुरु तुकोबाराने विचारलं, तुकोबारा आतापर्यंत काय करायचे हे तुम्ही आम्हाला सांगितलं, पण इथं आल्यानंतर काय करू नये, निषेधमुखाचं इथं आम्हाला काहीतरी सांगायचं असेल तर सांगा. जगद्गुरु तुकोबाराने अभंगाच्या शेवटच्या चरणात हा तुका म्हणे हा लोकीचा व्यवहार, तुका म्हणे हा लोकीचा व्यवहार, तुका म्हणे हा नका डोळे धोरे भरोनी राहू, नका डोळे धोरे भरोनी राहू, नाशिवंत देहा जाणार सकळ, नाशिवंत देहा जाणार सकळ. नका डोळे भरोनी राहू, नका डोळे भरोनी राहू, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देहा देहा जाणार सकळ. ज्ञानेश्वर